बातमी सातारातून आहे। सातारामध्ये भाजपला चेकमेट करण्यात आलाय। जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित येण्याचे संकेत आता मिळतात। सातारा जिल्ह्यामध्ये राजकारण सध्या मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे। बैठकीला मंत्री शंभूराज देसाई व खासदार नितीन पाटील उपस्थित होते। राम राम सातारकर, मी तुमचा दोस्त ताना जॅके। आज घेऊन आलोय साताराच्या राजकारणातला असा एक अध्याय जो महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल। मित्रांनो, राजकारण हा आकड्यांचा खेळ असतो असं म्हणतात, पण सातारात या आकड्यांनाही रणनीतीने कसं मात दिली हे आज आपण पाहणार आहोत। ज्या पक्षाकडे 27 जागा आहेत तो विरोधात बसलाय, ज्याच्याकडे 20 जागा आहेत त्यांनी उपाध्यक्षपद घेतलंय आणि ज्याच्याकडे फक्त 12 झडपी सदस्य आहेत त्या शिवसेनेचा अध्यक्ष आज साताराच्या गादीवर बसलाय। हे ऐकायला जेवढं अजब वाटतंय त्यामागचं राजकारण तेवढंच गजब आहे। आजच्या या विशेष महाएपिसोडमध्ये आपण साताराच्या प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गटाचा आणि प्रत्येक नेत्याच्या चालीचा पर्दाफाश करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज साताराच्या सत्तेचं खरं गुपित उघड होणार आहे। जिल्हा परिषद 2026 निकालाचा पूर्ण नकाशा। सातारात एकूण 65 गट आहेत। बहुमतासाठी जादूचा आकडा होता 33। निकाल लागले आणि कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला, पण साताऱ्याचं राजकारण हे मुंबईतल्या गणितापेक्षा वेगळं असतं। इथे युती आणि आघाडीची समीकरणं ही स्थानिक सोयीनुसार ठरली जातात। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी एकत्र येण्याचा मार्ग घेतला। 20 जागा अजित पवार गटाच्या आणि त्याचबरोबर 12 जागा या एकनाथ शिंदे यांच्या, अशा 32 जागा, आणि यात भर पडली ती म्हणजे अपक्ष 3। अशा प्रकारे 35चं संख्याबळ जमवून या युतीने भाजपला सत्तेबाहेरचा रस्ता दाखवला आहे। फक्त 12 जागा असूनही शिवसेनेचा अध्यक्ष कसा? आता आपण येऊ या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे। 12 जागा असूनही अध्यक्षपद शिवसेनेला कसं मिळालं? मित्रांनो, याला म्हणतात राजकीय वजन। शंभूराज देसाईंचा धाक। पाटणच्या भूमीत शंभूराज देसाईंनी ज्या पद्धतीने विजय मिळवला त्याने त्यांचं जिल्ह्यावरील नेतृत्व सिद्ध केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी हा शब्द मुंबईतूनच पक्का करून ठेवला होता। सत्ता हवी असेल तर अध्यक्ष आमचाच हवा। मकरंद पाटलांचा मोठेपणा की मजबुरी? मकरंद पाटील यांना माहित होतं की जर आपण अध्यक्षपदासाठी अडून बसलो तर भाजपशी हातमिळवणी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। पण भाजपचा अध्यक्ष होणं म्हणजे जिल्ह्यात भाजपची ताकद दुप्पटीने वाढणं। म्हणून स्वतःच्या 20 जागा असूनही त्यांनी शिवसेनेच्या 12 जागांच्या अध्यक्षाला पाठिंबा दिला। सत्तेचं वाटप। शिवसेनेला अध्यक्षपद मिळालं खरं, पण महत्वाची खाती आणि तिजोरीच्या चाव्या अर्थ समिती राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवल्या आहेत। म्हणजेच पद शिवसेनेचं पण कारभार राष्ट्रवादीचा, असं हे समीकरण आहे। मकरंद पाटील साताऱ्याचा खरा चाणक्य। मकरंद पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी या निवडणुकीत शांतपणे आपली ताकद वाढवली। 20 जागा जिंकणं सोपं नव्हतं। वाई आणि खंडाळ्यात त्यांनी भाजपच्या विरोधात रान पेटवलं होतं। उपाध्यक्षपद घेऊन मकरंद पाटील यांनी 1 तीर 2 शिकार केलेत। एक तर त्यांनी भाजपला सत्तेपासून रोखलं आणि दुसरं म्हणजे शिवसेनेला अध्यक्षपद देऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्याशी सलोख्याचं संबंध प्रस्थापित केलं। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील यांना शंभूराज देसाईंची साथ मोलाची ठरणार आहे आणि हेच 20 जागांच्या पाठिंब्यामागचं खरं गुपित आहे। भाजपची 27 जागांची हातबलता आणि विरोधी पक्षनेता। आता बोलूया भाजपच्या 27 जागाबद्दल। 27 जागा असूनही विरोधात बसण्याची वेळ का आली? भाजपने साताऱ्यात प्रचंड मेहनत घेतली होती। सातारा तालुक्यात दोन्ही राजांनी बाजी मारली। मानखटावमध्ये जयकुमार गोरेने वर्चस्व राखलं, पण भाजपची खरी अडचण झाली ती म्हणजे मित्र पक्षांच्या विश्वासाची। महायुतीत असूनही स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात मोठा संघर्ष आहे। या संघर्षाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपची कोंडी केली। आता 27 जागांचा प्रबळ विरोधी पक्ष जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर आणि चुकीच्या कामावर प्रहार करेल। जयकुमार गोरे यांच्यासारखा आक्रमक नेता आता विरोधी पक्षनेता म्हणून सभागृह कसं वाजवतो हे पाहणं रंजक ठरेल। 3 अपक्ष आणि निर्णायक 35वा आकडा। साताऱ्यात अपक्ष उमेदवाराची नेहमीच चलती असते। या निवडणुकीत 3 अपक्ष निवडून आले आणि ते किंगमेकर ठरले। जर हे 3 अपक्ष भाजपसोबत गेले असते तरी भाजप 30 जागावरच अडकला असता। पण जेव्हा त्यांना दिसलं की राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत आहेत तेव्हा या 3 अपक्षांनी सत्तेच्या बाजूने राहणं पसंत केलं। अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठी फिल्डिंग लावली होती, पण अखेर शिवसेनेचा अध्यक्ष होण्यात या 3 मतांचा वाटा मोलाचा ठरला। जिल्ह्याचा विकास आणि भविष्य आता अध्यक्ष शिवसेनेचा झालाय, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे।
पण प्रश्न आहे की साताऱ्याचा विकास होणार का? पाणी प्रश्न, जी हे काटापूर आणि टेंबू मैसाळ योजनेचे काम पूर्ण होणार का? शिक्षण, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्था सुधारणार का? पर्यटन, महाबळेश्वर आणि कास पठारच्या विकासासाठी जिल्हा परिषद काय पावलं उचलणार? सत्ता आली आहे, आता काम करून दाखवण्याची वेळ आहे. जर 12 जागांच्या अध्यक्षाने पूर्ण जिल्ह्याला न्याय दिला तरच ही युती यशस्वी झाली असे म्हणता येईल. तर मित्रांनो, हा होता साताऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा संपूर्ण लेखाजोखा. राजकारणात कोणाचा कोण मित्र आणि कोणाचा कोण शत्रू हे कधीच ठरलेलं नसतं, हे साताऱ्यानं पुन्हा एकदा दाखवूनच दिलं. तुम्हाला काय वाटतंय, शिवसेनेचा अध्यक्ष साताऱ्यासाठी फायद्याचा ठरेल का? मकरंद पाटील यांनी उपाध्यक्षपद घेऊन चूक केली की बरोबर, आणि भाजपला विरोधात बसवल्यामुळे जिल्ह्याचे नुकसान होईल का? तुमच्या सडेतोड प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला, ताना जॅकी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक सातारकरला हे सत्तेचं गणित समजेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.